श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. 3 ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी घटस्थापना होत आहे. हे देवीचे 9 दिवस आपल्याला विशेष अशी देवीची उपासना करायची आहे, देवीची आराधना करायची आहे. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये या 9 रंगाचं विशेष असं महत्त्व आहे. तर प्रत्येकाने या 9 दिवसामध्ये या 9 कलरचेच वस्त्र परिधान करायचे आहेत. विशेषतः महिलांनी या 9 कलरच्या साड्या आपल्याला रोज घालायच्या आहेत. तर ते 9 कलर कोणते? तर 3 ऑक्टोबर वार गुरुवार दिवस पहिला या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. दिवस दुसरा या दिवशी हिरवा कलर आहे. दिवस तिसरा या दिवशी आपल्याला राखाडी म्हणजेच ग्रे कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. दिवस चौथा या दिवशी आपल्याला केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी जे काही वस्त्र आहे ते आपल्याला परिधान करायचे आहेत. दिवस पाचवा या दिवशी आपल्याला पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. दिवस सहावा या दिवशी आपल्याला लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. दिवस सातवा या दिवशी आपल्याला निळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. दिवस आठवा या दिवशी आपल्याला गुलाबी कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. तर दिवस शेवटचा म्हणजे दिवस 9वा या दिवशी आपल्याला जांभळा म्हणजेच वांगी कलरचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत. हे 9 दिवसाचे 9 कलर आहेत. प्रत्येक स्त्रीने या 9 दिवसामध्ये ह्याच 9 कलरच्या साड्या, ड्रेसेस तुमचं जे काय असेल ते आपल्याला अंगावरती परिधान करायचं आहे. प्रत्येक महिलेने शक्य म्हणजे प्रत्येकाकडे या कलरच्या साड्या असतातच. तर ज्या दिवशी जो कलर आहे त्याच दिवशी ती कलरची साडी नेसून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. शक्य असेल तर सर्वांनी ह्याच कलरच्या साड्या, ह्याच कलरचे ड्रेस घालण्याचा नक्की प्रयत्न करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. आणि आणखी जर तुम्ही स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.